संविधान दिन फक्त साजरा करून उपयोग नाही, तर त्याचा अभ्यास करून आवश्यक ते बदल करणे हीच खरी नागरिकांची जबाबदारी आहे, असे समाजसेवक शिवराम पाटील संविधान दिनानिमित्त म्हणाले। ते पुढे म्हणाले की अनुच्छेद 194 मधील मुद्दा क्रमांक 6 राज्य विधिमंडळ सदस्यांना स्वतःचे पगार, भत्ते आणि पेन्शन स्वतः ठरवण्याचा अधिकार देतो। हीच मोठी उणीव आहे। जनप्रतिनिधी स्वतःचे आर्थिक फायदे ठरवणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना धरून नाही। या ठिकाणी घटना दुरुस्ती अत्यावश्यक असून पगार, भत्ते आणि पेन्शन निश्चित करण्याचा अधिकार राज्यपाल, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय किंवा महालेखा परीक्षक यांच्याकडे असणे अनिवार्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। जनतेच्या पैशावर चालणारी ही व्यवस्था पारदर्शक आणि जबाबदार असली पाहिजे। संविधानाचा दिवस साजरा करण्यापेक्षा त्यातील त्रुटी सुधारण्याचा दिवस झाला पाहिजे, अशी भावनिक मागणी पाटील यांनी केली। माझ्याकडे एक भारतीय संविधानाची एक प्रत आहे। आता याच्यात लिहिलेलं आहे की 26 नोव्हेंबर 1949ला हे संपूर्ण संविधानाचा जो मसुदा आहे तो संविधान समितीने सर्वमताने मंजूर केला, कोणीही आक्षेप घेतलेला नाही। आज मात्र लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे की या आमदार खासदारांचे जे वेतन आहे म्हणजे मानधन म्हणतो आणि पेन्शन हे खूप जास्त झालेलं आहे। आता हे आमदार खासदार तसं म्हणायला गेलं तर अनेक ठिकाणी कमिशन खातात, टक्केवारी घेतात, चोऱ्या करतात, दारू वगैरे कुंटण खाणे, स्मगलिंग असे धंदे करतात आणि तरी या लोकांचं जे मानधन जे आहे 2-2, 2.5, 3-3 लाखापर्यंत पोहोचलेलं आहे। ते गरज काय, ही कामं तरी काय करतात, ही करत नाही। पण मी याचा शोध लावला असताना बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांचं पेन्शन, यांचं मानधन हे बंद केलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे किंवा नियंत्रित केलं पाहिजे। तर असा एक शोध लावला की या संविधानाच्या अनुच्छेद 194 मध्ये एक स्पष्ट लाईन लिहिलेली आहे। हे पहा, जवळून पहा, 6 नंबरचा कॉलम आहे। राज्य विधानमंडळाच्या सदस्यांचे पगार व भत्ते ठरवण्याचा विधानमंडळा अधिकार असतो। फक्त अशी स्पष्ट लाईन लिहिलेली आहे, याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही। हे चुकीचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज संविधान जर दिन असला तर संविधानामध्ये काय चूक आहे, काय बरोबर याचा शोध लावून त्याची दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे। अन्यथा सगळी आपली महाराष्ट्र सरकारची असो किंवा इतर राज्यांची असो, ही तिजोरी फक्त या आमदारांच्या वेतन आणि पेन्शनमध्येच पूर्ण वापरली जाणार आहे। म्हणून मला असा आक्षेप आहे की यांचं वेतन ठरवत असताना, पेन्शन ठरवत असताना कुठेतरी लॉक लावलं गेलं पाहिजे। राज्यपालाची म्हणा, राष्ट्रपतीची म्हणा किंवा न्यायालयाची म्हणा किंवा कंट्रोलर ऑफ ऑडिट यांची म्हणा की एक लॉक लावलं गेलं पाहिजे, मंजुरी घेतली पाहिजे। जर समजा विधानमंडळामध्ये एखादा कायदा पारित होतो आणि त्या कायद्या पारित झाल्यानंतर त्याच्यावर राज्यपालाची सही आवश्यक असते आणि जर समजा त्या राज्यपालाने सही केली नाही ते तो कायदा अगदी 1-2 वर्ष प्रलंबित राहतो। असं एक मोठं उदाहरण तामिळनाडूमध्ये घडलेलं आहे। आणि जर समजा तुम्ही जनहिताच्या कायद्यावर जर समजा राज्यपालाच्या सहीचे लॉक लावून ठेवलं आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणतं भारताचं की राज्यपाल त्याला काही कायदेमर्यादा नाही की त्याने कधी सही करावी, कधी मंजूर करावं। अरे असं कमाल करता यार तुम्ही। जेव्हा जनहिताचे कायदे करत असताना राज्यपाल काही दुतरून करू शकतो, काही नौटंकी करू शकतो आणि आमदार खासदारांचं पेन्शन बाबत काहीच नाही आहे। अरे भयंकर चुकीचं आहे। म्हणून मला असं वाटतं की संविधान दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना जागृत करतो। हे पहा, अनुच्छेद जो आहे याचा 194 मध्ये 6 नंबरचा जो मुद्दा आहे त्यात स्पष्ट लिहिलं आहे की विधानमंडळातील सदस्यांचं वेतन आणि पेन्शन हे विधानमंडळाचे सदस्य ठरवतील, एवढीच लाईन आहे, ही चुकीची आहे। म्हणून मला असं वाटतं संविधानात बदल करणं खूप आवश्यक आहे।